16 मिनिटं तुमच्याकडे आहेत. टीम मीटिंग टाळा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. 2 फलंदाज मैदानावरती गेलेत. निलेश इंगवले आणि कुणाल खोंड 2 फलंदाज मैदानावरती गेलेत. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. फास्ट वेळ वाचवा. बॉलर नेम काढवा. चला वेळ वाचवा. पंच तुम्ही सूचना करा आतमध्ये. पहा सामन्याला मैदानावरती सुरुवात होते. पहिला चेंडू पहा. निलेश इंगवलेसाठी हा चेंडू मैदानावरती आपण पाहतो. या ठिकाणी डॉट स्वरूपात चेंडू मैदानावरती असणार आहे. 4 षटकांचा सामना. 16 मिनिटं फक्त आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ. हा चेंडू पहा. या दरम्यान पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय पहिलं षटक. वासिक शेख. हा चेंडू पहा. या दरम्यान मैदानावरती जो आपण पाहतोय वाईट चेंडू मैदानावरती आहे. अवंतर धाब्याने खातं उघडलंय. एक धाव मात्र धाव फलकावरती लागली. वासिक शेख तुम्ही पाहताय. उंचपुरा देष्टीचा असणारा हा खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहताय. भन्नाट वेगाने मात्र मारा करतोय. 2 चेंडू निलेश इंगवलेसाठी त्याने डॉट केले. त्यानंतर पहा एक चेंडू अवंतर आलाय. हा चेंडू निलेश इंगवले खेळतोय. डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या दिशेला. इथं पहा क्षेत्ररक्षक मात्र दुर्बल चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डिरेक्ट हिट आणि फलंदाज बचावलाय. 2 धावा येत आहेत. पुढे एकदा पहा. निलेश इंगवले मैदानावरती आपण पाहतोय. उजव्या तड वासिक सेट साठी मैदानावरती तयार. हा चेंडू पहा खांडून काढला. इथं तुम्ही पहा थोडस मिसअंडरस्टँडिंग नक्कीच आहे. आणि आपण पाहतोय कोणतीही धाव मैदानावरती आली नाही. निलेश इंगवले मैदानावरती पहा. 4 षटकांचा सामना आहे. शिरूर तालुक्यातील असणारा एक स्फोटक फलंदाज तुम्ही मैदानावरती जो पाहताय. पुढे एकदा वासिक मैदानावरती तयार. हा चेंडू ह्या सर्वात पहा खेळलाय. गुडघे टेकवत झेल टिपलाय मैदानावरती. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलंय मैदानावरती अतिशय दर्जेदार कामगिरी. पहिला फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. बाद झालाय निलेश इंगवले. चला नेक्स्ट बॅट्समन. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे वेळ वाचवा. आणि टीम मीटिंग्स नकोत. टीम मीटिंग्स शक्यतो टाळा. कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ कमी आहे तरी 4-4, 5-5 षटकांचे सामने आपण घेतोय. त्यामुळे आयोजक कमिटीला देखील तुम्ही या ठिकाणी सहकार्य करा. नवीन फलंदाज तुम्ही पाहताय मैदानावरती मात्र भाऊ तयार. कुणाल खोंड. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलंय तब्बल 14 चेंडूमध्ये 37 धावा आणि स्पर्धेमध्ये मात्र पहिली षटकार हॅट्रिक नोंदवणारा हा फलंदाज तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहताय. हा चेंडू पहा हलक्यातून स्टेअर केलाय. एक सिंगल मैदानावरती या ठिकाणी येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती या ठिकाणी केलाय. एक्स्ट्रा तुम्ही या ठिकाणी पाहताय. अतिरिक्त धावा मैदानावरती भेटतायत. अतिरिक्त धावा पहा मैदानावरती या ठिकाणी भेटतायत. आणि षटक पहा मैदानावरती या दरम्यान पहिल्या क्रमांकाचं
संपलं गेले पहिलं षटक संपत असताना यशवंत दादा पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी मार्गवरती पाहता धनंजय भीमताडे मात्र षटक क्रमांक 2 पैदलवरती मात्र जो खेळून येतोय आयकॉन. चला वेळ वाचवा. गोलंदाज पहा पुढे एकदा धनंजय. हा चेंडू पहा या दरम्यान बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय आणि भाऊ देखील बाद. भाऊला देखील मैदानावरती परतावं लागतंय. आल्याबरोबर तुम्ही पाहताय धनंजय भीमताडेनं एक महत्वपूर्ण यश त्या ठिकाणी मात्र जे मिळवून दिले. धावसंख्या देखील मैदानावरती फार कमी आहे आणि पहा एका बाजूने मात्र संघाला बरीचशी जी गळती लागली. महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद झालेत तर एका बाजूला कुणाल खोंड हा अजूनही मैदानावरती आहे. नवीन फलंदाज पहा मैदानावरती येतोय. बाळा शिंदे. मैदानावरती तुम्ही या ठिकाणी जी पाहत आहे चला वेळ वाचवा. स्कोर कार्ड वरती एकदा नजर टाकूया. दुसरं षटक जे प्रगती पथावरती आहे आणि 5 धावा धावफलकावरती. हा चेंडू पहा धनंजय भीमताडेचा बराचसा आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जातोय आणि अवांतर चेंडू मैदानावरती या ठिकाणी आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. 6 धावा धावफलकावरती आहेत. 16 मिनिटं आहेत पहा पंच. 16 मिनिटं तुमच्याकडे आहेत. हा चेंडू कुणाल खोंड सेट ऑन फायर आणि मला वाटते आजच्या दिवसातील सर्वात दूरवरचा षटकार खेळतोय. 6 धावा. चला चेंडू द्या. चेंडू आतमध्ये द्या. कुणाल खोंड पहा मैदानावरती मात्र भरोसतोय. सकाळच्या सत्रामध्ये देखील तुम्ही पाहिलं शिरूर संघाकडनं मात्र एक हाती सामना त्यानं मैदानावरती जिंकवला आणि पहा ह्या सामन्यामध्ये देखील आता कुणाल खोंडची गरज संघाला आहे. एका बाजूला निलेश शिंगवले आज तुम्ही पाहताय थोडासा धावांसाठी झुंजताना आपण पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यानं मात्र जी निराशाजनक कामगिरी केली ह्या सामन्यामध्ये देखील त्याला स्वस्तात परतावं लागलं. दुसऱ्या बाजूला भाऊ देखील मैदानावरती बाद झालाय. आता तुम्ही पाहता मैदानावरती कुणाल खोंडवरती बरीचशी जबाबदारी मैदानावरती असणार आहे. गोलंदाज पहा पुढे एकदा मैदानावरती तयार. हा चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी वाईट चेंडू मैदानावरती आहे. वाईट चेंडू मैदानावरती केलाय. धावफलक एका धावेने पुढे सरकले. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 13 धावा धावफलकावरती लागले गेले. पहा एक षटकार खेळल्यानंतर आता गोलंदाजावरती थोडासा दबाव आलाय. धनंजय भीमताडे आपण पाहतोय मैदानावरती तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय आणि एक सिंगल मैदानावरती या ठिकाणी येणार आहे. धावफलक पुढे एकदा एका धावेने पुढे जाते. धावफलकावरती जर आपण पाहिलं 14 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 मैदान पहा 16 मिनिटं आहेत. 16 मिनिटं झाल्यानंतर त्याच ठिकाणी पहिली इनिंग संपली जाईल याची नोंद घ्या. आता 8 मिनिटं झालेत. संदीप कदम कॅप्टन श्रीले आपण पाहतोय मैदानावरती जो आहे आणि 16 मिनिटं दोन्ही संघांकडे आहेत. 16 मिनिटांची एक इनिंग मैदानावरती आपण या ठिकाणी खेळवली जाणार आहे. पुन्हा एकदा पहा गोलंदाजी मार्गवरती धनंजय भीमताडे उजव्या हातानं. हा चेंडू पहा या दरम्यान पुन्हा एकदा अगदी कव्हरच्या दिशेला खेळाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण.
2 धावा मैदानावरती येणार आहेत. 2 धावेने आपण पाहिले धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं धावा झाल्यात 16 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय. हा चेंडू पहा जमिनीला समांतर असा खेळलाय. क्षेत्ररक्षण खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं आणि यशस्वी झालाय. 2 धावा मैदानावरती 2 धावेने पहा या ठिकाणी धावफलक पुढे सरसवले गेले. स्कोर कार्ड वरती 18 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 धनंजय भीमताडेच्या स्वरूपात मैदानावरती सुरू आहे. यशवंतदादा पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरोड आणि सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन हे 2 संघ पहा एकमेकांच्या समोर झुंजतायत. हा चेंडू या दरम्यान पहा अगदी काऊ कॉर्नरला जाईल. इथं झेल सुटतोय आणि त्यानंतर वसूल केली गेलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज 5. फलंदाज मैदानावरती बाद झाले. षटक दुसरं संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा यशवंतदादा पाचंगे शिरूर संघाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. चला वेळ वाचवा. 16 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला सामना थांबावा लागेल. राजू पाटील घेतले ललित मुसळेचा ना. पहा गोलंदाजी मार्कवरती आता तिसरं षटक. हर्षवर्धन सांगळे. हा चेंडू पहा कुणाल खूणसाठी इथं बॅटवरती मिडल झाला नाही. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी कोणताच नाहीये. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 20 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज भाव पुढे एकदा तयार होतोय. हा चेंडू पहा हलक्या हाताने मैदानावरती स्टेअर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी कोणताच नाहीये. धावफलक पुढे सरसवते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं या ठिकाणी 21 धावा धावफलकावरती आल्यात. हा चेंडू पहा इथं मैदानावरती आणि झेल झालाय. मोठा फलंदाज बडी मछली जाल में कुणाल खोंडबाद. चला वेळ वाचवा. षटक क्रमांक आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा आहे आणि धावफलकावरती 21 धावा पूर्णपणे धावफलकावरती ज्या आहेत. बॅट्समन नेम काढवा. देव बॅट्समन. मला पण नाही माहिती. पहा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू पहा कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र कोणताच नाहीये. एक सिंगल येते. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही पहा एक सुरेख पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र जे पुढे सरसवले गेले आणि
23 धावा स्कोर कार्ड पुढे जात आहे. 23 धावा पूर्णपणे धावफलकावरती आल्यात. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती असेल हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. हा चेंडू तुम्ही पाहता अतिशय सुरेख दर्जेदार चेंडू मैदानावरती केला. याच दरम्यान षटक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आल्यात 23 आणि आता शेवटचं षटक. चला वेळ घेऊ नका, वेळ वाचवा. शेवटचं षटक पहा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालाय. फक्त 16 मिनिटं आहेत. पंच टायमिंग कडे लक्ष द्या. 16 मिनिटं फक्त एका इनिंग साठी दिली गेलेली आहेत. महेश शिंदे आता शेवटचे षटक घेऊन तयार. हा चेंडू पहा. खेळण्याचा प्रयत्न आणि कॉटन बोल्ड फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज पटकन आतमध्ये या. वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ वाचवा. वेळ वाचवा, वेळ आपल्याकडे कमी आहे. नवीन फलंदाज पहा मैदानावरती. तुषार तयार. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील काहीशे चेंडू मैदानावरती बाकी. यशवंत दादा पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर संघ पहा बराचसा बॅकफूट वरती गेलाय. हा चेंडू पहा पुढे एकदा खेळाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण आहे पण कोणताच दबाव इथं मैदानावरती दिसत नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या संघावरती सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन हा संघ तुम्ही पाहताय आणि एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती ह्या संघाची तुम्ही पाहिली. टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय त्यांच्या फेवर मध्ये आहे. पुन्हा एकदा हा चेंडू खेळलाय आणि इथं हा चेंडू थेट सीमारेषेकडे जातोय. पंचांचा इशारा येईल. 6 रन हा षटकार. 30 धावा धावफलकावरती आल्यात. पहा षटकाराच्या पद्धतीने इथं 30 धावा धावफलकावरती आल्यात. अशाच प्रकारचे मोठे स्ट्रोक येणं मैदानावरती गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा इथं तुम्ही पाहताय. डॉट चेंडू मैदानावरती आहे. षटकार खेळल्यानंतर कळलेलं कमबॅक हे आपण मैदानावरती पाहतोय. दोन बाकी आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. अतिशय सुरेख अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 5 षटकार खेळल्यानंतर केलेलं कमबॅक तुम्ही पाहताय. मैदानावर कशा प्रकारे आहे. 2 चेंडू डॉट केलेत. शेवटचं षटक आहे आणि 30 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. या दरम्यान पहा हा चेंडू पुन्हा एकदा अगदी लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल झालाय आणि फलंदाज बाद. पहिली इनिंग आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी जी संपली गेली आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना यशवंत दादा पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर संघाने बनवल्या 30 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 31 धाब्यांचं आव्हान या ठिकाणी मात्र सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन ह्या संघासमोर जे असणार आहे. चला वेळ वाचवा. ताबडतोब शिरूर संघ क्षेत्ररक्षण लावा आणि सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन 2 आघाडीचे फलंदाज पाठवून द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ वाचवा. चला
चला वेळ वाचवा. फलंदाज चला. आणि चला यानंतर आता आपण टॉस करतोय. वजीर 11 वरद वरद 11 लोणावळा दोन्ही संघांचे संगणक चला. वजीर 11 आणि वरद 11 लोणावळा संघाचा संगणक. चला आपण टॉस करतोय. चला वजीर 11 आणि वरद 11. चला वेळ वाचवा. सुरुवात करा. अक्षय खटबोड आणि वासिम शेख आघाडीची जोडी मैदानावरती आहे. 31 धावा ह्या विजयासाठी आवश्यक आहेत. चला वजीर 11 आणि दुसऱ्या बाजूला वरद 11. आपण टॉस करतोय. हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती ह्या ठिकाणी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू खेळलाय. एक सिंगल येते. अकाउंट उघडलंय. 31 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. एक बनवली गेली. अजूनही 23 चेंडू आणि विजयासाठी 30 धाव्यांची आवश्यकता. वेळ वाचवा चला. 5 वाजलेत. अजून आपल्याकडं 1 तास असला तरी 1 तासात आपल्याला 3 ते 4 सामने पूर्ण करायचे. गोलंदाज पहा पुढे एकदा तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल येते आणि धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती येत आहेत. उर्वरित अजूनही 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धाव्यांचं लक्ष मैदानावरती आहे. 22 चेंडू आणि 29 धावा. चला संगणक आलेत का? वजीर 11 संघाचं संगणक या ठिकाणी उपस्थित आहे आणि दुसऱ्या बाजूला वरद 11 संघाचं संगणक. चला हा चेंडू पहा स्लोवर 1 गती परिवर्तन करून केलाय. या ठिकाणी पहा डॉट चेंडू मैदानावरती आहे. निर्धाव चेंडू तुम्ही मैदानावरती या ठिकाणी जो पाहत आहे. 29 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक. 21 चेंडू आणि 29 धावा. सूरज दादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन संघासमोर आहे. हा चेंडू या दरम्यान झेल झालाय आणि पहिला फलंदाज डावाला पडलेला पहिला भगदाड आपण पाहतोय. पहिला फलंदाज मैदानावरती बाद. चला टीम मीटिंग नकोय. शिरूर संघ टीम मीटिंग अजिबात नकोय. 4 सामने पूर्ण करायचे आपल्याला. टीम मीटिंग अजिबात नकोय. नेक्स्ट बॅट्समन पटकन आतमध्ये जा. सूरज मैदानावरती नवीन फलंदाज जो आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहा अतिशय दर्जेदार तिखट मारा या ठिकाणी मात्र यशवंत दादा पाचंगी शिरूर संघाकडनं मात्र पहिलं षटक गोलंदाज मैदानावरती करतोय. अजूनही 29 धावा ह्या विजयासाठी आवश्यक आहेत. गोलंदाज पहा पुढे एकदा जो तयार झाला. या दरम्यान पहा हा चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल मैदानावरती निसटलाय आणि एक मोठं जीवदान मैदानावरती भेटले. पहा अशा क्षणी जर तुम्ही मैदानावरती जीवदान देत असाल
कमी धावसंख्येवरती सामना या ठिकाणी रंगलेत आणि अशा क्षणी जर तुम्ही प्रतिस्पर्ध्याला जीवनदान देत असाल तर ही चुकी कदाचित तुम्हाला फार महागात पडणारी असेल. एका एका चुकीमुळे तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी आता मैदानावरती असणार आहे. पहा हा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा इथं झेल घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. सुरेख प्रयत्न होता चेंडू पर्यंत या ठिकाणी मात्र पोहोचू शकला नाही आणि पुन्हा एकदा धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 5 धावा धावफलकावरती ज्या आल्यात. वजीर 11 या संघानं टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना संपल्यानंतर लगेच ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचे. वेळ आपल्याकडे कमी आहे. पहा पुढे एकदा गोलंदाजी मार्कवरती आता भाऊ तयार. विजयासाठी 31 धाव्यांचा अफाड आहे. सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन संघासमोर षटक क्रमांक 2 मैदानावरती भाऊ उजव्या हातानं. हा चेंडू पहा या दरम्यान खांडून काढलाय. गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडू थेट सीमारेषेकडे जातोय आणि पहा चेंडू सीमारेषा पार होणार आहे आणि हा चेंडू एक मॅजिकल ड्राईव्ह खणखणीत चौकार. 4 धावा येत आहेत. 4 धाव्याने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 9 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवरती पहा या ठिकाणी मात्र भाऊच्या या ठिकाणी मात्र कव्हरच्या दिशेला खेळायला एक नेत्र दीपक स्ट्रोक तुम्ही पाहिला. चौकार मैदानावरती आलाय. पाहूया यानंतर मैदानावरती मात्र कशा पद्धतीची कामगिरी गोलंदाज मैदानावरती करणार आहे. चला वेळ वाचवा. वारंवार सूचना द्यावा या ठिकाणी लागतायत. वेळ वाचवायचा आहे. हा चेंडू पहा या दरम्यान मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरने चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं 2 धावा पूर्ण. 2 धावा मैदानावरती येत आहेत. 2 धाव्याने आपण पाहतोय धावफलक पुढे एकदा पुढे सरकतय. स्कोर कार्ड वरती 11 धावा धावफलकावरती आल्यात. 31 बनवायच्यात. 11 बनवल्यात. कशा पद्धतीची कामगिरी पहा मैदानावरती या ठिकाणी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा. पुढे एकदा 5 सिंगल मैदानावरती या ठिकाणी येते. धावफलक एका धावेने पुढे जात आहे आणि एका धावेने 12 धावा या धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 2 आहे पहा. 31 धावा जेव्हा बनवायच्यात 4 षटकामध्ये तुमच्या समोर आव्हान ठेवलं गेले. पहा हा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा मैदानावरती एक सिंगल येते. धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 13 धावा धावफलकावरती आहेत. हे पहा मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा कॅमेऱ्यापासून हा चेंडू या दरम्यान बिग हिट केलाय आणि अगदी थेट डीप मिड विकेटला जातोय. पंचांचा इशारा येईल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. षटकार मैदानावरती आलाय पहा. भाऊचं हे षटक आपण पाहतो या ठिकाणी बरंच महागडं ठरतंय. स्कोर कार्ड वरती एकूण धावा 19 धावा धावफलकावरती आल्यात. 31 बनवायच्यात 19 बनवल्यात. 13 चेंडू 12 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा इथं क्षेत्ररक्षक पहा तैनात आहे. एक सिंगल मैदानावरती येते. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 20 धावा. शेवटच्या मैदानावरती 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज.
12 चेंडू आणि 11 धावा. चला वेळ पुढे एकदा वाचवा, 16 मिनिटं फक्त आहेत. आता बघा तिसरं षटक मला वाटतंय निलेश शिंगवलेकडं जो चेंडू सोपवलाय. आज फलंदाजीमध्ये मात्र थोडासा असफल ठरला, पण गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. संघाला मात्र एका चांगल्या गोलंदाजाची गरज आहे, ती कमी मात्र निलेश शिंगवलेला पूर्ण करावी लागेल. हा चेंडू शॉर्ट टाइम पुल केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल मैदानावरती होतोय आणि इथं फलंदाज मैदानावरती बाद. फलंदाज मैदानावरती बाद झालाय, तर नवीन फलंदाज आपण पाहतोय धनंजय भीमताडे मैदानावरती आलाय. समीकरण जर आपण पाहिलं शेवटचे 11 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानावरती आहे. 20 धावा बनवल्यात, 2 फलंदाज बाद झालेत. 11 चेंडू मध्ये अजूनही 11 बनवायच्यात. निलेश शिंगवले तुम्ही पाहताय, त्याने मात्र एक महत्वपूर्ण यश संपादन करून दिलंय. आल्याबरोबर पहिल्या चेंडूवरती मैदानावरती त्यानं फलंदाज बाद केलाय. हा चेंडू पहा सुरेख, लाजवाब चेंडू मैदानावरती आहे. गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहता थोडंसं व्हेरिएशन नक्कीच निलेश शिंगवले दाखवतोय आणि व्हेरिएशन मैदानावरती तुम्हाला ठेवावं लागेल. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी तुम्हाला करायची असेल, एकाच टप्प्यावरती वारंवार जर तुम्ही चेंडू केले तर प्रचंड मार तुम्हाला पडेल. पण गोलंदाजीमध्ये थोडंसं व्हेरिएशन जर तुम्ही ठेवलं तर तुमचा निभाव नक्कीच फलंदाजासमोर लागू शकतो. निलेश शिंगवले पहा, बराचसा अनुभव त्याच्याकडे आहे आणि पहा गोलंदाजीमध्ये बरीचशी चमक त्याने कित्येक वेळा दाखवली आणि आज पुन्हा एकदा पहा निलेश शिंगवलेवरती बरीचशी जबाबदारी. हा चेंडू पहा जमिनीला समांतर असा बाळा, इथं खराब क्षेत्ररक्षण मैदानावरती या ठिकाणी खराब आहे. कुणाल खोंड त्या ठिकाणी दूरवरनं मैदानावरती आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतोय आणि धावफलक पुढे एकदा पुढे सरसवते. पहा एक चूक मैदानावरती किती महत्वपूर्ण आहे. एक एक चूक तुम्हाला पराजयाला आमंत्रण देणारी ठरणार आहे. एक चूक तुम्हाला या ठिकाणी मात्र पराभवाच्या खाईत लोटणारी आहे. एक एक धाव मैदानावरती किती महत्वपूर्ण आहे. येणारी वेळ येणारा काळ नक्कीच या ठिकाणी सांगून जाईल. पुढे एकदा पहा निलेश इंगवले, हा चेंडू आणि फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन चला. आठ चेंडू आणि 9 धाब्यांची गरज जी मैदानावरती आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय पहा. शेवटचे 8 चेंडू आणि 9 धावा या षटकामध्ये तुम्ही पाहता निलेश शिंगवलेनं अतिशय दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती मात्र केली. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, त्यानंतर पहा त्यानंतर काहीशे चेंडू मैदानावरती डॉट केले, काही चेंडूवरती धावा देखील आल्यात आणि पुन्हा एकदा एक फलंदाज त्यांना मात्र माघारी परतवलाय. 8 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन संघासमोर आहे. दुसऱ्या बाजूला यशवंत दादा पाचंगे शिरूर हा संघ तुम्ही मैदानावरती या ठिकाणी जो पाहत आहे. रिव्हर्स अटेन्स हा प्रयत्न पहा यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला फील्ड करतोय. एका धावेपासून नक्कीच रोखलं जाणार नाहीये. एक धाव मैदानावरती स्कोर कार्डला आकार देते आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं 23 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 7 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. 7 चेंडू मध्ये 8 बनवायच्यात. यानंतर पहा द्वितीय फेरीतील शेवटचा सामना मैदानावरती या ठिकाणी असणार आहे. वजीर 11 आणि वरद 11 हे दोन संघ तुम्हाला मैदानावरती दिसतील. वजीर 11 संघानं टॉस जिंकत क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानावरती आलाय आणि आपण पाहतो या ठिकाणी षटक देखील संपले गेले. 23 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आणि कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडू 8 धावा. चला टीम मीटिंग नको अजिबात, वेळ वाचवा. 6 चेंडू आणि 8 धावा विजयासाठी आवश्यक आहेत.
पाहूया कशा पद्धतीने आता मैदानावरती कामगिरी केली जाईल. सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन संघासमोर 8 धाव्यांचं आव्हान अजूनही मैदानावरती आहे. कंपल्सरी चेस आहे. 8 धावा विजयासाठी कोणत्याही परिस्थितीत पूर्णच कराव्या लागतील. सामना जर टाय अवस्थेमध्ये सुटला, ज्या संघानं प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला मात्र विजेतेपद बहाल केलं जाईल. त्यामुळे कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडूमध्ये आता 8 बनवायच्यात आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज तयार. पहा करण गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला चेंडू पहा मैदानावरती खेळला गेला. इथं हा चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि हा षटकार. एक मोठी चूक मैदानावरती. पहा चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार आलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी बनवायच्यात 2 धावा. चला वजीर 11 तयार राहा आणि वरद 11 तुमच्या आघाडीचे फलंदाज तयार ठेवा. हा चेंडू पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय. लेग विफर्स अपील आपण या ठिकाणी जे पाहतोय. एक सिंगल मैदानावरती या ठिकाणी येणार आहे. एक सिंगल मैदानावरती येते. सामना आपण पाहतो या ठिकाणी आता टाय अवस्थेमध्ये जो दाखल झालाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल मैदानावरती जी आली. चला वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे कमी आहे. हा चेंडू पहा या दरम्यान खेळलाय आणि सामना संपतोय. सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन संघानं हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं स्वागत. त्याचप्रमाणे पराभूत संघाचं देखील हार्दिक असं अभिनंदन. चला वजीर 11 मैदानावरती ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचंय. 16 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला